हॅलो एव्हरीवन, वेलकम टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनलवर. बघा, आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त 10वीसाठी आहे. ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास झालेला नाही आहे किंवा ज्यांच्या मनामध्ये भीती आहे की इंग्लिशमध्ये आपल्याला कमी मार्क मिळणार बा, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, मी तुमची भीती दूर करून देणार आहे. जसा इंग्लिश पेपर खूप सोपा असते. सर्वात पहिले असते लँग्वेज स्टडी, जे तुम्हाला इथे दिसत असेल. पेपर आहे, ठीक आहे. हा पेपर तुम्हाला इथे दिसत असेल. तर लँग्वेज स्टडी असते 10 मार्काची. मागच्या वेळी मी ट्रान्सलेशनवर व्हिडिओ बनवला होता. जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ते तुम्ही बघून घ्या. आता मी काय करणार आहे की 2020 पासून तर आजपर्यंत जेवढेही पेपर झाले त्या सर्वांचा लँग्वेज स्टडी तुम्हाला रोज एक एक देणार आहे. तर बघा, याने काय होणार आहे की हे जे लँग्वेज स्टडी असते कशी सोडवायची हे तुम्हाला माहीत होणार, आणि हे जे लँग्वेज स्टडीमध्ये येणारे प्रश्न असते ते कसे असते हे तुम्हाला माहीत होणार. आणि हे जे प्रश्न दरवर्षी काय होत असते, रिपीट होत असते. म्हणजे जर तुम्ही 2020 पासूनचे आत्तापर्यंत पेपर सोडवले असेल तर तुम्हाला माहीत होते की हे पेपरचे जे प्रश्न आहे ते खूप सोपी असते आणि रिपीट होणारे असते. तर बघा, तुम्हाला काय करायचं असते, डू ॲज डायरेक्ट. सर्वात पहिले काय असते, डू ॲज डायरेक्ट. म्हणजे कोणतेही 4 सोडवायचे आहे, अटेम्प्ट एनी 4. तर तुम्हाला जे सोपी वाटते ते 4 सोडवायचे. मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. याच्यापैकी तुम्हाला जे सोपी वाटते ना ते पेपरमध्ये तुम्ही काय करायचे आहे, सोडवायचे. हे 10 मार्क हातचे आहे, गेले पाहिजे नाही. हे 10 मार्क आणि ट्रान्सलेशनचे 5 मार्क. तर असे जे 15 मार्क आहे हे फुकटचे मार्क आहे म्हटलं तरी चालते. हे फुकटचे मार्क जाऊ द्यायचे नाही. तर बघा, सर्वात पहिले काय असते, वाचून दाखवतो, तुम्हाला इथे दिसतही असेल. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. तर तुम्हाला काय असते, एक एक रिकामी जागा असते, जसं मी इथं लिहून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काय करायचं असते, एक एक शब्द फक्त तिथे टाकायचा असते आणि तो खूप सोपी असते, ते तुम्ही टाकू शकता. नंतर बघा, नंतर असते पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. लहानपणापासून तुम्ही ABCD शिकत आलेले आहे, तर काही भ्याचं कारण नाही. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण काय करायचं आहे, शब्द मांडायचे. मग असते पंक्च्युएशन द फॉलोइंग सेंटेन्स. योग्य विरामचिन्हाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. हे पण खूप सोपी असते. मग एक शब्द दिलेला असते, त्याचा आपल्याला काय करायचं, छोटे छोटे असे 4 तुकडे करायचे आहे. म्हणजे हे पण फुकटचेच मार्ग आहे. कोणते 4 सोडवा म्हणते, पण सर्वच्या सर्व सोपीच असते. मग एक डब्बा दिलेला असते, त्याच्यामध्ये लिहिलेलं असते, त्याची माहिती भरायची असते. मग एक शब्द असते ज्याच्यापासून आपल्याला काय, लास्टचे शब्द ज्याला वर्ड चेन म्हणतात, तो लास्टचा शब्द पकडू आपल्याला शब्द बनवायचे असते. आणि मग हे सर्व 8 मार्काचं असते. याच्यातून 4 कोणते सोडवायचे, तर तुम्हाला 8 मार्क मिळून जाईल. आणि मग असते डू ॲज डायरेक्ट. फ्रेजेस किंवा काय असते, क्लॉज असते. फ्रेजेस किंवा क्लॉज असते, त्याच्यातलं एक सोडवायचं. आणि प्रेफिक्स सफिक्स असते, हे पण खूप सोपी आहे. तर चला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, पहिल्यांदा सांगून देतो का हा पेपर आजचा आहे 2020चा. तर आपण एक एक असा पेपर सोडवून बघू. आणि मग 2026मध्ये तुम्ही जेव्हा जाणार, फेब्रुवारी महिन्यात जो पेपर आहे ना, ते तुम्हाला खूप इझी वाटणार. तर बघा, सर्वात पहिला आहे डू ॲज डायरेक्ट अटेम्प्ट एनी 4. कोणते 4 सोडवायचे आहे. पहिल्या नंबरवर आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. तर आपल्याला इथे शब्द दिलेले असते, हे लिहायचे आहे. जसं बघा, कॉर्नर. आता बघा, तुमची ट्युशन वगैरे असेलच, आहे का नाही, तुम्हाला हे माहीतच असेल ऑलरेडी. पण तरी पण मी तर ऑफलाईन शिकवलेलं आहे, पण मी फक्त त्यांच्यासाठी शिकवत आहे. कारण बरेचसे विद्यार्थ्यांचे क्लास वगैरे नसते, ट्युशन नसते, त्यांना टेन्शन येत असते, आहे का नाही. जे गावागावातले असते ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनी पास झाले पाहिजे. तर बघा, एक एक शब्द लिहायचा आहे. कोणता लिहायचा आहे सांगतो. बघा, आता येतं COR, रिकामी जागा ER देऊन आहे. तर इथं येणार कॉर्नर. शब्द येणार कॉर्नर. कॉर्नर म्हणजे कोपरा. तर मग इथं कोणता शब्द येणार, यन येणार. जर यन टाकला आपण तर कॉर्नर बराबर होणार. दुसरा शब्द आहे F, रिकामी जागा COS. तर ह्या रिकामी जागेमध्ये जर आपण O टाकला तर काय होणार, फोकस हा शब्द झालेला आहे. असा शब्द बघा, HEA, रिकामी जागा LT. जर इथं आपण L टाकला, काय टाकला, L टाकला, तर हेल्थ शब्द झालेला आहे. HEALTH, हेल्थ हा शब्द झालेला आहे. मग बघा, T, रिकामी जागा AFFIC. जर इथं आपण R टाकला तर हे ट्रॅफिक शब्द झालेला आहे.
असे सोपी शब्द आलेले असते बघा. याच्यामध्ये काही मेहनत आहे का? नाही आहे. पण तरी पण बरेचसे विद्यार्थी आहेत जे सोडवत नाही, कॉपीच्या भरोशावर असते. कॉपी बिलकुल करायची नाही. भला तुम्ही कॉपी करून पास होणार, फक्त परीक्षा पास होणार. आयुष्यात कॉपी करणारा कधीच पास होत नाही. तुम्ही एक्झाम पास करणार, पण आयुष्याच्या परीक्षेमध्ये कॉपी चालत नाही. तर लक्षात ठेवा, हे असे सोपी असते, हे लिहायचे आहे. चला तुम्ही लिहून घ्या. दुसरा प्रश्न बघा काय असते, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खूप सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न सोडवायचा म्हणजे सोडवायचा. का सोडवायचा सांगतो, कारण आपण लहानपणापासून ABCD सोडवत आलेलो आहो, वाचत आलेलो आहो, लिहत आलेलो आहो. बस ABCDच काय, अल्फाबेट म्हणजे काय होते ABCD. भला ह्या शब्दाचा तुम्हाला अर्थ माहीत नसेल तरी तुम्ही सोडवू शकता. भलेही तुम्हाला हे शब्द वाचता येत नसेल तरीही तुम्ही हे सोडवू शकता. कसं पहा, सर्वात पहिले तुम्ही वाचून घेतो. इथे आहे फोर्ट म्हणजे किल्ला. बेगर म्हणजे भिकारी. एन्शियंट प्राचीन आणि अर्थ म्हणजे पृथ्वी. भलाही आपल्याला अर्थ माहीत नाही राहिले, काहीही फरक पडत नाही. आपल्याला फक्त ABCD बघायचे आहे. ते पण कोणता, पहिला शब्द बघा. इथे पहिला शब्द काय आहे, F. इथं B, इथे A आणि इथे E. आता ABCD तुम्ही बालवाडीपासून शिकत आहे, मग सर्वात पहिलं कोण येते, तर A येते. मग इथं बघायचं का A पासून कोण आहे, तर एन्शियंट आहे. कोण आहे, एन्शियंट. मग एन्शियंटला आपल्याला काय करायचं आहे, पुढं लिहायचं. तर सर्वात पहिलं लिहायचं एन्शियंट. झालं. पहिला ह्या शब्द झालेला आहे आपला. सोडून द्यायचं, पुन्हा पुढे यायचं. बघा F, B आणि E. मग FBE मध्ये सर्वात पहिलं कोण येते, A झाल्यानंतर B येते. मग B वरचा शब्द कोणता आहे, तर बेगर आहे. मग बेगर लिहून घ्यायचा, बेगर. दुसरा पण शब्द आपला कंप्लीट झालेला आहे. मग आता इथं F आहे आणि इथे E आहे. मग दोघात पहिलं कोण येते, ABCD येते ना, म्हणा ABCDE आणि मग F. तर पहिले लिहायचं अर्थ आणि मग लिहायचं आहे फोर्ट. पहिले लिहायचं अर्थ, झाला अर्थ. आता लिहायचं फोर्ट. झालं. किती सोपी आहे ना सोपी. जर तुम्हाला वाचता पण येत नसेल तरी हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. म्हणून लक्षात ठेवा, हा प्रश्न सोडवायचा, चुकवायचं नाही. नंतर पहा, नॉकिंग आहे, किडनॅप आहे, निटिंग आहे आणि किल्ड आहे. अर्थ नाही समजला काही फरक पडत नाही. सर्वात पहिलं सुरुवातीचा शब्द पाहायचा. आता इथं प्रश्न असा आहे की सर्वच्या सर्व के आहे, मग लिहायचा कोणता. जर अशी परिस्थिती आली कधी, तर पहिला शब्द झाल्यावर दुसरा शब्द बघायचा. इथे बघा, इथं N आहे, इथं I आहे, इथे N आहे आणि इथे I आहे. मग ABCD मध्ये पहिलं N येते का I येते, म्हणा ABCDEFGH IJKL NOP आहे का नाही, QRSTUVWXYZ. तर कोण आलं पहिले, I वरून 2 आहे. आता I वरून 2 आहे, तर पहिलं हा येणार की हा येणार, आहे का नाही. मग इथं पाहायचं तिसरा शब्द. मग तिसरा शब्द आहे इथं D, इथं आहे L. मग पहिले D येते का L येते, तर पहिलं D येते. मग D वरचा शब्द लिहून घ्यायचा. कोणता शब्द आहे, तर किडनॅप. तर किडनॅप लिहायचं, किडनॅप. आणि हा शब्द झाल्यावर किल लिहायचा, किल्ड. 2 शब्द झाले आपले. आता हे दोघं जण बाकी आहे. मग इथं तिसरा शब्द पहा, इथं पण N आहे दुसरा आणि इथं पण N आहे, पण इथं तिसरा I आहे आणि इथं O आहे. मग I पहिले येते का O पहिले येते, सांगा कोण येते पहिलं, तर I येते. मग हा I वाला लिहून घ्यायचा, नीटिंग. आणि उरलेला शब्द कोणता आहे, मग नॉकिंग. तर इथं लिहायचं नॉकिंग. झालं. आहे ना सोपी. तुम्हाला भलेही अर्थ माहीत नसेल तरी हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. बिलकुल चुकू द्यायचं नाही. असे 2 आणि 2 4 मार्क वाटत आहे ना तुम्हाला फुकटचे मार्क आहे म्हणून, हां तर लिहून घ्या. मग तिसरा प्रश्न येते, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट म्हणजे लक्षात ठेवा, पंक्च्युएट हा शब्द आला तर आपल्याला विरामचिन्हाचा योग्य उपयोग करायचा आहे. आता विरामचिन्ह तर माहीतच आहे तुम्हाला, फुल स्टॉप, कॉमा,
डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, हायफन, क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेटरी तुम्हाला सर्व माहीत असेल. बरोबर? नाही माहीत तर माहीत करून घ्या. आणि जर तुम्हाला हा कठीण वाटत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला फक्त 4च सोडवायचे आहे, याला सोडून द्यायचं आहे का नाही. सोपी आहे ना. 10 मार्क घेणं बहुत सोपी आहे आणि ते 5 मार्क 15 असे करू करू तुमचा 80 मार्काचा पूर्ण पेपर मी करून देणार. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. बघा आता पहिला आहे, शी स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ. ती हसली, अ बेगर चेंज माय लाईफ, एका भिकाऱ्यानं माझं आयुष्य बदललं. बराबर? तर हा शब्द म्हणजे हा सेंटेन्स वाचताना तुम्ही कुठं थांबता लक्षात घ्या. कुठं थांबता? शी स्माइल्ड. स्माइल्ड म्हणल्याबरोबर तुम्ही थांबता आणि जिथं थांबता तिथं काय द्यायचं? कॉमा द्यायचा. लक्षात ठेवा, जिथं बोलता बोलता थांबता, थोडासा पॉज घेता ना, तिथं काय द्यायचा? कॉमा द्यायचा. मग लिहायचं कसं बघा, आपल्याला एक विरामचिन्ह टाकायचे ना, शी स्माइल्ड आणि इथं थांबलो तर इथं द्यायचा कॉमा. मग वाचायचं, अ बेगर चेंज माय लाईफ. आता कुठं थांबलो आपण? तर आपण थांबलो शेवटी. मग जर शेवटी थांबलो आपण तर शेवटी द्यायचं फुल स्टॉप, माय लाईफ, आणि इथे येणार फुल स्टॉप. झालं आहे ना. सोपी आहे ना, बहुत सोपी आहे. पहा आता पहिलं समजलं, इथं एक कॉमा येणार आणि इथे एक फुल स्टॉप. झालं, 1 मार्क भेटला. एका मार्काला हे. आता हे थोडं मोठं आहे तरी काही फरक पडत नाही. बघा, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आस्क द इंटरव्ह्यूअर. तुझ्या मते भारतीय बॉक्सिंगचे भविष्य काय आहे असं इंटरव्ह्यूअरनं विचारलं, म्हणजे मुलाखत घेणारवाल्यानं विचारलं. बघा, अर्थ नसेल समजत तरी काही फरक पडत नाही, फक्त तुम्हाला वाचायचं कसं आहे. बघा, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर. बघा इथं काय केलं आपण? व्हॉट्स म्हटलं. व्हॉट्स म्हणजे एसवर आपण जोर दिला. तर जिथं आपण जोर देतो ना, जास्त करून तर असेच राहणार यस, तर अशा वेळी ॲपॅस्ट्रॉफी लावायचा. ॲपॅस्ट्रॉफी माहीत आहे ना? नसन माहीत तर आता मी सांगणार असं. नंतर बघा, ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग प्रश्न विचारला तर इथं क्वेश्चन मार्क येणार, आस्क द इंटरव्ह्यूअर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही कोणाच्या तोंडातून शब्द निघणार तर ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ठेवायचे. डबल इन्व्हर्टेड कॉमा लक्षात ठेवा. कोणाच्या तोंडातून निघाले शब्द आणि हे कधी निघते तुम्हाला बिलकुल समजणार. सेट, आस्क, टोल्ड असं जर दिसलं तर समजून जायचं हे कोणतरी बोलत आहे, याच्या तोंडातून निघालेले शब्द आहे आणि तिथं डबल इन्व्हर्टेड कॉमा लावून द्यायचा. बघा मग कसं होणार याचं उत्तर. तर हे जे आहे इथून 2 तुकडे झाले, हा एक तुकडा आणि हा एक तुकडा, म्हणजे आस्क द इंटरव्ह्यूअर यानं विचारलं ना, तर हा एक तुकडा झाला. तर ह्या तुकड्याला काय करायचं आहे? डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचं. म्हणजे कसं? आस्क, टोल्ड, सेट हे झाल्यानंतरचे टाकायचे, पण इथं हे शेवटी गेलं तर हे आहे प्रश्न याच्यामध्ये टाकायचा. मग सर्वात पहिलं काय करायचं? डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकून द्यायचा. मग काय येणार? व्हॉट्स. तर व्हॉट्स म्हणत आहोत तर इथे येणार ॲपॅस्ट्रॉफी. काय येणार? ॲपॅस्ट्रॉफी यस. तर मग झालं व्हॉट्स युअर ओपिनियन. आता लिहून घ्यायचं असंच, युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ. ओळखेत आहे ना? हां, नसं नाही ओळखेत तरी आता इथं तुम्हाला समजलं. इथे हे द्यायचं आहे, इथं हे द्यायचं आहे, इथं द्यायचं आहे क्वेश्चन मार्क आणि इथं आज द इंटरव्ह्यू. झालं, खतम आहे का नाही? किती सोपी आहे. चला लिहून घ्या आता. ऑफ इंडियन बॉक्सिंग आणि इथे द्यायचा क्वेश्चन मार्क. मग हे डबल इन्व्हर्टेड कॉमा होणार आपला पूर्ण. मग ह्या डबल इन्व्हर्टेड कॉमा आपला पूर्ण झाला. मग उरलं कोण आहे? आस्क द इंटरव्ह्यूअर. आणि इथे लिहून घ्यायचं आस्क द इंटरव्ह्यूअर आणि शेवटी द्यायचा फुल स्टॉप. झालं आहे ना? सोपी आहे ना? काही फरक पडत नाही. किती मोठं वाक्य असू द्या, फक्त वाचताना बराबर आपल्या इंटोनेशननं वाचायचं. म्हणजे कुठे शब्दावर जोर द्यायचा आहे, कुठं थांबायचं आहे, कुठं क्वेश्चन विचारायचं आहे, कुठं आपल्या भावना प्रकट करायच्या हे वाचता आलं पाहिजे. तर हे आता गावातली मुलं जर असेल तुम्ही व्हिडिओ बघणारे तर तुम्हाला काय जाणार? थोडं कठीण जाणार. मग अशा वेळी काय करायचं? हा प्रश्न सोडून द्यायचा.
का सोडून द्यायचा? कारण 4च लिहायचे. पहिल्याचे 2 सोपी होते ना, एक शब्द भराचा रिकामी जागा आणि एक आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. आता याच्या पुढचे पण ते पण सोपी आहे. कसे आहे पहा. चला तोपर्यंत लिहून घ्या. चौथा प्रश्न बघा. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड. एक शब्द दिलेला असणार, जसं इथं अनबिटेबल देऊन आहे. जर तुम्हाला तो प्रश्न कठीण वाटत असेल पंक्च्युएशनचा, तर हा प्रश्न तुमच्यासाठी बहुत सोपा आहे. कसा सोपा आहे पहा. एक शब्द दिलेला असते, याचे आपल्याला तुकडे तुकडे करून काय करायचे आहे? 4 शब्द, कमीत कमी किती? 4 शब्द, कमीत कमी नाही सॉरी 4च शब्द बनवायचे आहे, कमीत कमी 3 लेटरचे. म्हणजे याच्यातले कमीत कमी 3 तरी शब्द घ्या लागणार तुम्हाला. 2 शब्द घेतलेले जमणार नाही. जसं UN अन हा शब्द जमणार नाही, कारण त्याच्यामध्ये 2च लेटर आलेले आहे. कमीत कमी 3 आले पाहिजे. तर हा सोपी आहे, हा सोडवायचा. ज्यांना तो कठीण वाटते त्यांनी हा सोडवायचा. समजलं कसं सोडवायचं? तर याचे आपल्याला 4 शब्द तयार करायचे आहे. बघा सर्वात पहिलं तर इथं बीट तयार झाला. तर बघ हा पहिला शब्द झाला बीट. आणि जर तुम्ही थोडे पुढे गेले तर इथं एबल पण दिसतंय तुम्हाला. मग इथं लिहायचं एबल. आणि एक जर शब्द मागे आणला, एक बघा TABLE, हे काय झालं? मग टेबल झालं. 3 झाले आता. बीट, एबल, टेबल. मग जर तुम्ही घेतले तर BAT बॅट पण होते. समजला? त्याच्यानंतर NET नेट पण होते. तुम्ही कोणता पण शब्द लिहू शकता, असं काही जरुरी नाही. समजला? कोणता पण शब्द लिहू शकता. बॅट लिहू शकता, बॅट बॅड नाही होणार, बॅट होणार, BAT बॅट. कोणते पण असे तुम्ही काय करू शकता? शब्द लिहू शकता. तर हे आहे ना सोपी. मग तर असे मार्क जाऊ द्यायचे नाही. चला लिहून घ्या. पार्ट डू एंड डायरेक्ट म्हणलं 5वा प्रश्न असते. राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. तुम्हाला अशी एक आकृती दिलेलं राहणार, याच्यामध्ये एक मधात शब्द राहणार. हा मधात शब्द बघायचा आणि त्याच्याशी संबंधित शब्द आपल्याला लिहायचा आहे. जसं इथे देऊन आहे एक शब्द कूल. वॉटर कसं असते? कूल, थंड. आपण पण डोकं थंडच ठेवून पेपर सोडवायचा, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. बघा आता वॉटर कूल असते. अजून काय असते बघा? वॉटर क्लीन असते. त्याच्यानंतर रिव्हरमधून आपल्याला वॉटर भेटते. रेन, पाण्यापासून पण आपल्याला वॉटर भेटते. पाणी आपण पिऊ पण शकतो, आहे का नाही? बहुत सारे. वेलपासून पण भेटते, म्हणजे विहीर. तर कोणते पण तुम्हाला काय करायचं आहे? लिहायचं आहे. तर बघा वॉटर, चला काय लिहायचं? क्लीन. वॉटर कसं आहे? क्लीन आहे. आपण वॉटरले काय करतो? पितो. तर इथं लिहायचं ड्रिंक. नंतर वॉटर भेटते आपल्याला रिव्हरपासून, वेलपासून. कोणतं पण एक लिहा. वॉटर कूल आहे, हॉट आहे, गरम पाणी, थंड पाणी, आहे का नाही? त्याच्यानंतर रेनपासून पण भेटते. तर तुम्ही कोणते पण शब्द लिहू शकता. पाण्याशी संबंधित शब्द लिहायचे आहे. आता इथं वॉटर आलेलं आहे, होऊ शकते हॉस्पिटल राहणार, कोणतं पण राहू शकतं. ब्लँकेट पण एक वेळा आलेलं होतं. असे सोपी शब्द येते. चला लिहून घ्या. बघा डू एल डायरेक्ट म्हणले आपण 5 सोडवलेले आहे, एक आहे 6वा. तर ह्या 5 पैकी आपण जे आतापर्यंत 5 सोडवले ना, त्याच्यातले 4 तर खूपच सोपी आहे का नाही? जर तुम्ही अल्फाबेट नाही पंक्च्युएशन सोडलं तर त्याच्यातच आपले 4 कंप्लीट झाले. तरी पण हा बघा, हा पण खूप सोपी असते. एक शब्द असते, त्याच्यापासून आपल्याला शब्द बनवायचे असते. पण इथं गलती होऊ शकते, कारण माझ्या क्लासमध्ये एका जणाची झाली गलती. का गलती झाली सांगतो. हा प्रश्न खूप सोपी असते, पण ह्या सोपीमध्येच गलती होते. कशी गलती होते बघा? माझ्या क्लासमध्ये झालेली आहे, ऑफलाईनमध्ये. का झालेली आहे? कारण आपल्याला माहीत आहे एक शब्द आहे, याच्यापासून आपल्याला शब्द बनवायचा आहे. पण गलती कशी होते बघा? हा प्रश्न कसा आहे? सोपी आहे. तर आपण काय करतो? सोपी आहे तर गडबडीमध्ये लिहून टाकतो. वाचत नाही, काही नाही, वाचायचा. हा प्रश्न सोपी आहे पण चुकते. का चुकते? कारण आपण वाचत नाही. इथे देऊन असते बघा, कम्प्लीट द वर्डचे नाऊन. इथे काय शब्द आलेला आहे? नाऊन. तर नाऊनच लिहायचे. काय होते? आपण काय इथे येते वर्ब येते, कधी ॲडजेक्टिव्ह येते. एक वेळा असंच झालं होतं माझ्या क्लासमध्ये. इथे वर्ब लिहून होते आणि त्या मुलीनं काय केलं? पूर्णच्या पूर्ण नाऊन लिहून ठेवून दिले. झालं 0 मार्क भेटला. तर अशी गलती होते न वाचल्यामुळे. तर काय करायचं? पहिलं प्रश्न वाचून घ्यायचा चांगल्या प्रकारे. तर इथं रोड शब्द दिलेला आहे. लास्टच्या शब्दापासून आपल्याला वाक्य नाही, शब्द बनवायचे आहे. जसं इथं रोड आहे तर डी आलं, डी पासून डॉग बनते. डॉग
आहे. मग आलं जी, जी पासून गोट बनते, बकरी. आले टी आलं, टी पासून ट्री बनते, कोणता पण बनवू शकता, असं काही नाही आहे का नाही, सोपी आहे ना. मग आलं ई, ई पासून तर एलिफंट बनते, यन आहे हा, एलिफंट आहे. किती सोपी आहे बरं. तर असे काय असते फुकटचे डू ॲज डायरेक्ट, फुकटच म्हणतो मी याला, याच्यात काही दिमागच लावायची गरज नाही, प्रश्न बराबर वाचा लागते फक्त. बराबर. चला लिहून घ्या. बघा आता हे आहे बी, डू ॲज डायरेक्ट. आपण ए सोडवला, पूर्ण समजलं ना तुम्हाला. हां, तर आता जाऊ द्यायचा नाही. मग आता बी पहा. बी मध्ये तुम्हाला दोन, एक वरच्या याच्यामध्ये दिलेलं असते फ्रेज आणि खालच्या याच्यामध्ये असते क्लॉज. आता फ्रेज म्हणजे काय ना क्लॉज म्हणजे काय हे जर तुम्हाला समजत नसेल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे इथे सेंटेन्स दिलेले असते याच्यापासून आपल्याला एक वाक्य बनवायचं आहे. समजला. हा आहे फ्रेज आणि हे आहे क्लॉज. तर याच्यापासून आपल्याला सेंटेन्स बनवायचं आहे, बस इतकीच गोष्ट लक्षात ठेवा. मग इथे दिलेलं आहे टू बी नोन ॲज. आता टू बी नोन ॲज पासून आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्स बनवायचं आहे. मग तुमच्या मतानं तुम्ही कोणतंही सेंटेन्स बनवू शकता, पण त्या सेंटेन्समध्ये हे शब्द आलेलं पाहिजे, नोन ॲज. समजलं. हा जर आला तरच तुमचं बरोबर समजल्या जाते, आणि हे जर नाही लिहिलं तर गेला, एक मार्क गेला. पण जाऊ द्यायचं नाही. तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहे तर मी तुमचा मार्क जाऊ देणार नाही. मग कसं सोडवायचं पहा. आता मी तुम्हाला एक सेंटेन्स बनवून दाखवतो. जसं सचिन तेंडुलकर इज नोन ॲज. काय करायचं, इज नोन ॲज द गॉड, जवळ झालं आहे का ना, दूर थोडंसं, द गॉड ऑफ क्रिकेट, तर सचिन तेंडुलकर हे क्रिकेटचे देव आहे, सर्वांनाच माहीत आहे. दुसरं बघा, झालं एक सेंटेन्स तयार झालं आपलं. तर असं एक हे वरचं सोडवायचं किंवा खालचं सोडवायचं, तुम्हाला जे सोपी वाटते ते सोडवायचं. दुसऱ्या याच्यात बघा क्लॉज आहे. तर क्लॉज कोणता आहे, धिस इज द स्कूल. हे तेच शाळा आहे जिथं मी 10 वर्ष पहिलं शिकलो होतो, आहे की नाही. हे वरच्यापेक्षा हे सोपी वाटते ना, तर हे सोडवायचं. मग कसं बनवायचं बघा, धिस इज द स्कूल वेअर आय स्टडीड फॉर 10 years. म्हणजे हे तेच शाळा आहे जिथे मी 10 वर्ष शिकलो किंवा अभ्यास केला, असं काही पण म्हणू शकता. तर लिहायचं कसं, सुरुवात इथूनच करायचं. धिस इज द स्कूल, धिस इज द स्कूल. चला, धिस इज द स्कूल वेअर आय स्टडीड, स्टडीड फॉर 10 years. लाईट येते ना तिथं, हां, फॉर 10 years, झालं. एक तर वरचं सोडवायचं किंवा खालचं सोडवायचं, फक्त इथं पाहायचं. आता ॲज नोन म्हणजे टू बी नोन ॲज आला आहे आणि धिस इज द स्कूल, तर तुम्हाला दोनपेक्षा जे सोपी वाटते ते सोडवायचं, पण एकच सोडवायचं. चला लिहून घ्या. बघा या बी म्हणजे दुसरा प्रश्न असते, अटेम्प्ट एनी वन. म्हणजे हा पहिला आहे, ॲड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. आणि हे शब्द खाली असते जे मी हे झाल्यावर देणार आहे, ज्याच्यापासून तुम्हाला सेंटेन्स बनवायचं. हे सेंटेन्स बनवायच्या भानगडीत पडायचं नाही, कारण हे सोपी आहे. समजलं. आता प्रेफिक्स सफिक्स म्हणजे काय होणार, जर तुम्हाला प्रेफिक्स सफिक्स समजत नसेल तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, हे जे शब्द दिलेले आहे याच्या पुढं किंवा मागं असे शब्द लावायचे ज्याच्याकरताने याचा अर्थ बदलला पाहिजे, पण अर्थ मिनिंगफुल पाहिजे. काही लावून टाकायचं नाही, काही लावून टाकलं झालं, गेलं वया. मग जसं आता केअर आहे, तर ह्या केअरपासून मी बनवू शकतो, केअरलेस बनवू शकतो किंवा केअरफुल बनवू शकतो, कोणता पण एकच बनवायचा. आता केअरफुल आहे तर केअरलेस बनवायचं किंवा केअरफुल, दोनपैकी एक. आता इथं हेल्दी आहे, तर या हेल्दीपासून मी अनहेल्दी बनवू शकतो, अनहेल्दी. आहे ना सोपी. आता याच्या खाली काय असते, हे शब्द असते, याच्यापासून सेंटेन्स बनवायचं, पण त्याच्या भानगडीतच पडायचं ना, हेच मोकळं करून टाकायचं.
आता बघा शब्द तेच आहे केअर आणि हेल्दी. याच्यापासून तुम्हाला एक सेंटेन्स, दोन नाही बनवायचे, दोनपैकी एक. हे बघा कुठे गेलं, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन. तर दोनपैकी एक कोणते तुम्ही काय करायचं आहे, सेंटेन्स बनवायचं आहे. पण मी आता सांगितलं सेंटेन्स बनवायच्या काही भानगडीत पडायचं नाही, प्रेफिक्स सफिक्स सोडवायचं आणि मोकळवायचं. पण आता चला आपण शिकून घेऊ बनवायचं कसं, कामी येऊ शकते आहे का नाही. जसं आता केअर आहे, तर केअरपासून कसं बनवायचं बघा. वी शुड टेक केअर ऑफ आवर हेल्थ. म्हणजे तुम्ही तुमच्या काय म्हणते आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण तर बघा याचं आता सोडवून देतो. वी शुड टेक केअर. वी शुड टेक, हे शुड यल आहे, ओळखत आहे ना. हां, वी शुड टेक केअर ऑफ आवर हेल्थ. झालं, पहिले याचं झालं. दुसरं पण तुम्हाला सांगून देतो कसं करायचं. तर आता हेल्दी आहे, तर तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता अ हेल्दी बॉडी हॅज अ हेल्दी माइंड. हे प्रोवर्ब पण आहे, तर लक्षात ठेवा. अ हेल्दी बॉडी, अ हेल्दी बॉडी हॅज अ हेल्दी माइंड. झालं. अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला, डू ॲज डायरेक्ट 10 मार्काचं कंप्लीट करायचं आहे. चला स्क्रीनशॉट काढा, नाही तर लिहून घ्या. तर कसा वाटला व्हिडिओ, सोपी आहे ना. आता इंग्रजीची भीती तुमची खतम झालेली असेल. आणि जर तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहिले, आता मी बनवणारच आहे रोज एक व्हिडिओ 2020 पासून तर 25 पर्यंत जेवढेही पेपर झाले त्या सर्वांचे व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही बघत चला. हे व्हिडिओ बघितले तर तुमचे 10 मार्क कुठंच नाही गेले. आणि मी पूर्णच्या पूर्ण 5 मार्काचा आजपर्यंत जेवढेही पेपर झाले ना, ट्रान्सलेशनवर पूर्ण व्हिडिओ बनवून ठेवले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तो बघितला नसेल तर बघून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल, खरंच आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या इंग्लिशची भीती मी दूर करणार आहे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा.